आजचा व्हिडिओ इयत्ता 5वी सेमीच्या मुलांसाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे युनिट टेस्ट फर्स्टचा पेपर कशा पद्धतीचा असू शकतो हे आज आपण या ठिकाणी बघणार आहे. व्हिडिओ विद्यार्थी आणि पालक दोघांसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. क्वेश्चन नंबर 1A, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द लेटर्स. इथं काय सांगितलेलं आहे, 5,32,458 हा नंबर आहे, तो तुम्हाला वर्ड्स मध्ये राईट करायचा आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीनं हा नंबर सुद्धा आहे 1,43,900, तो इथं आपण वर्ड्स मध्ये राईट केलेला आहे. ठीक आहे, हा होता पहिला प्रश्न. बघूया दुसरा प्रश्न काय आहे. तर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला क्वेश्चन 1B आहे, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द रोमन न्यूमरल्स. आता हा फक्त आपला प्रॅक्टिस पेपर आहे. या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. इंटरनॅशनल नंबर्स दिलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला रोमन नंबर्स राईट करायचे आहेत. ओके, आणि ते आपण या ठिकाणी केलेले. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन 1C, जो की तुम्हाला 1 मार्कांसाठी विचारलेला आहे, 1 मार्कसाठी. तर काय विचारलेलं आहे बघा, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द डिजिट सांगितलेले आहेत. नंबर दिलेला आहे 15,08,016. 15,08,016 हा आपण नंबर्स मध्ये राईट केलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2A, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग अंडरलाईन नंबर्स. ठीक आहे, आता हा 8 आहे, कुठल्या प्लेसला आहे तर 1000 प्लेसला आहे, त्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे तर 8000 येणार आहे. या ठिकाणी 3 आहे, 10,000 प्लेसला आहे, त्यामुळे इथं किती येणार आहे 30,000 त्याची प्लेस व्हॅल्यू असणार आहे. ओके, क्वेश्चन 2B काय सांगितलेलं आहे बघा, आयडेंटिफाय द स्मॉल मॅग्निट्यूड ऑफ द नंबर्स अँड राईट द करेक्ट सिम्बॉल्स इन द बॉक्सेस. बॉक्समध्ये तुम्हाला करेक्ट सिम्बॉल्स या ठिकाणी राईट करायचे आहेत. ठीक आहे, 24,638, 24,586. आता इथं 600 आहे, इथं 500 आहे, त्यामुळे हा नंबर काय असणार आहे ग्रेटर असणार आहे. का तर इथं 24,000 आहे, 24,000 आहे. ओके, नेक्स्ट 5,34,280 आणि इथं 6,39,208 असल्यामुळे 6 लाख असल्यामुळे हा नंबर मोठा आहे, कारण 5 लाख पेक्षा मोठा आहे. आणि सेम या ठिकाणी सुद्धा केलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3A दिलेला आहे, मेक द फॉलोइंग सबस्ट्रॅक्शन बाय व्हर्टिकल लेआउट दिलेले आहेत. व्हर्टिकल मध्ये तुम्हाला राईट करायचे आणि सबस्ट्रॅक्शन या ठिकाणी करायचे. त्या पद्धतीने हे 3 प्रश्न सोडवला तर तुम्हाला 3 मार्क्स या ठिकाणी मिळणार आहे. हेच प्रश्न येतील असं नाही, पण अंक बदलून तुम्हाला दुसरेही प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 3B आहे, राईट द फॉलोइंग नंबर्स इन एक्सटेंडेड नंबर्स. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, प्लेस व्हॅल्यू राईट करायचे आणि प्रत्येक प्लेस व्हॅल्यूच्या मध्ये प्लसचं साइन या ठिकाणी राईट करायचं आहे. जसं की इथं 7 लाखची प्लेस आहे, त्यामुळे इथं 7 लाख लिहिले. 3 कुठल्या प्लेसला आहे तर 10,000 प्लेसला आहे, त्यामुळे 30,000 लिहिले. 2,000 प्लेसला आहे, 500 प्लेसला आहे, 8 टेन्स प्लेसला आहे आणि 6 युनिट प्लेसला आहे. आणि त्याच पद्धतीने हे सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओके, नंतरचा क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 4A, ऍड द फॉलोइंग सांगितलेले आहे, तुम्हाला या ठिकाणी ऍडिशन करायची आहे. हा प्रश्न सोपा आहे, त्यामुळे तो तुम्ही सोडवू शकता. पुढचा क्वेश्चन नंबर 4B सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे बघा, द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर्स इज गिव्हन, राईट द नंबर्स असं सांगितलेलं आहे. इथे एक्सपांडेड नंबर्स दिलेले आहेत, त्याच्यावरून तुम्हाला या ठिकाणी नंबर राईट करायचा आहे. ओके, आणि लास्ट प्रश्न, हा पूर्ण प्रश्नामध्ये तुम्हाला सर्व नंबर्स दिलेले आहेत एक्सपांडेड मध्ये आणि ते तुम्हाला खाली इथं नंबर फॉर्म मध्ये या ठिकाणी राईट करायचे आहेत. ठीक आहे, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन. धन्यवाद.